मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया आज झालेल्या 2024च्या ॲक्टिव्हिटी शीटची काही ऑब्जेक्टिव्हची उत्तरे। मित्रांनो व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीरच झाला, काही कारणास्तव वेळ लागला। आज आपण या व्हिडिओमधून जे ऑब्जेक्टिव्ह उत्तर आहेत तर ते उत्तर आपण टॅली करणार आहोत। सुरुवातीला पाहूया क्वेश्चन नंबर फर्स्ट याची काही ऑब्जेक्टिव्हची उत्तरे। मित्रांनो क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये एक पॅसेज आला होता, व्हाय वी ट्रॅव्हल या पाठातील। तर या पाठावर आधारित आता आपण काही ॲक्टिव्हिटी पाहूया। क्वेश्चन नंबर फर्स्ट A1 मधील ज्या ॲक्टिव्हिटी होत्या तर त्यातली A1 मधील पहिली ॲक्टिव्हिटी ती रीड अँड रिराइट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स। तर ही वाक्ये पुन्हा लिहायची आहेत आणि त्यातली ट्रू आणि फॉल्स वाक्ये आपल्याला सांगायची आहेत। तर मित्रांनो जी पहिली दोन वाक्ये आहेत, अ ट्रॅव्हलर मे सिंक इन लव्ह विथ हिज ट्रॅव्हलर मेमरीज, हे ट्रू सेंटेन्स आहे। वन गेट्स इन्स्पेक्टेड ॲज ही इन्स्पेक्ट्स द वर्ल्ड अराउंड हिम, हे सुद्धा ट्रू सेंटेन्स आहे। म्हणजे पहिले दोन सेंटेन्सेस ट्रू आहेत आणि दुसरे दोन सेंटेन्सेस हे फॉल्स आहेत। आपल्याला ती वाक्ये पुन्हा लिहायची, म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये हे सर्व वाक्य लिहायचे आहेत आणि त्यातले ट्रूच्या खाली आपण ट्रू लिहायचे आणि जे फॉल्स असतील तर त्या फॉल्स सेंटेन्सच्या खाली फॉल्स लिहायचं आहे। त्यानंतर यामधलाच दुसरा जो ॲक्टिव्हिटी होती, मॅच द पर्सन्स गिवन इन द कॉलम विथ ए ओपिनियन्स अँड कॅरेक्टरिस्टिक गिवन इन कॉलम बी। तर एका बाजूला आपल्याला काही व्यक्तींची नावं दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तींची मतं किंवा त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत, तर त्यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत। तर नरेटर म्हणजे लेखक, तर त्याची जी करेक्ट जोडी आहे तर ती आहे बी, इन लव्ह विथ हिज मेमरीज, म्हणजे त्याला त्याच्या आठवणी आवडतात। त्यानंतर दुसरं कॅमस हा पहिल्या पेजवर आलेला विचारवंत आहे, तर त्याचं मत काय आहे, तर त्याचं मत आहे फिअर गिव्ज व्हॅल्यू टू ट्रॅव्हल, म्हणजे त्याचा ऑप्शन आहे डी। त्यानंतर थर्ड इशरवूड याचं मत आहे आयडियल ट्रॅव्हलर शुड बी लाईक अ क्राईम स्टोरी। त्यानंतर चौथं आहे ट्रॅव्हलरचं ऑप्शन आहे मोर हॅपी वेन ऑन मूव। तर याप्रमाणे हे ऑब्जेक्टिव्हचे उत्तर होते। त्यानंतर आता आपण लँग्वेज स्टडीकडे वळूया। डू ॲज डायरेक्टेडमध्ये पहिलं सेंटेन्स होतं आय लाईक टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेसेस आय व्हिजिट। आता आपल्याला याचा चूज द करेक्ट टेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स गिवन अँड रिराइट, ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि त्या वाक्याचा आपल्याला टेन्स सांगायचा आहे। तर लाईक हे V1 आहे, फर्स्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब आहे, म्हणून यातला जो टेन्स आहे तर तो आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, म्हणून याचा ऑप्शन आहे बी। त्यानंतर सेकंड आय वुड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क। तर ह्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे चूज द करेक्ट ऑप्शन युजिंग यूज टू फॉर द गिवन सेंटेन्स अँड रिराइट। खालील वाक्याला यूज टूचं सहाय्यकारी क्रियापद वापरून पुन्हा लिहायचं होतं। तर मित्रांनो या ABCD पैकी सी जे ऑप्शन आहे तर ते करेक्ट आहे, आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क, हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर A6 मध्ये आपल्याला दोन वर्ड्स दिलेले आहेत, त्याचं मिनिंग लिहायचं आहे। पहिला वर्ड आहे रेमिनिसेन्स म्हणजे रिमेंबर, आठवणे, त्याचं मिनिंग रिमेंबर आहे। आणि एक्झिलरेशन त्याचा ऑप्शन आहे, त्याचा मिनिंग आहे इक्स्टसी, अत्यानंद। तर हे दोन शब्द होते। त्यानंतर आता लँग्वेज स्टडीकडे वळूया। त्यातलं पहिलं सेंटेन्स होतं अवनीश सेड संचित व्हॉट आर यू डुईंग इन द गार्डन ॲट धिस टाइम क्वेश्चन मार्क। तर ह्याच्यासाठी आपल्याला इन्स्ट्रक्शन आहे आयडेंटिफाय अँड रिराइट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स। खालीलपैकी योग्य ते इनडायरेक्ट नरेशन ओळखायचं आहे आणि ते पुन्हा लिहायचं आहे। तर मित्रांनो जे चार ऑप्शन होते त्यातलं पहिलं ऑप्शन हे योग्य आहे, कारण दिलेलं वाक्य हे WH क्वेश्चन आहे आणि म्हणून अवनीश शेड संचित व्हॉट ही वॉज डुईंग इन द गार्डन ॲट दॅट टाइम असं राहील, म्हणून पहिलं ऑप्शन या सेंटेन्सचं बरोबर आहे। त्यानंतर सेकंड आहे नीरज चोप्रा मे नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजुरी। तर ह्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस विच युजेस
अ मोर डेफिनिट मोडल ऑक्झिलरी. तर आता आपल्याला या ठिकाणी मे वापरलेलं आहे. तर मोडल ऑक्झिलरी मे त्याच्याऐवजी आपल्याला असं एक सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे की ज्याच्याने डेफिनेट म्हणजे निश्चितता, अधिक निश्चितता दाखवता येईल असं आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. आणि म्हणून मे जे आहे तर ते कमी निश्चितता प्रोबॅबिलिटी दाखवणार आहे. तर त्याच्यापेक्षा मोर डेफिनेट असलेलं जे ऑक्झिलरी आहे तर ते विल आहे आणि या सर्व वाक्यामध्ये सेकंड ऑप्शनमध्ये विल वापरलेलं आहे. म्हणून त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सेकंड, नीरज चोप्रा विल नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजुरी. तर ह्याप्रमाणे हे सेकंड ऑप्शन. त्यानंतर थर्ड सेंटेन्स आहे, अनलेस यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सीड. मित्रांनो एक लक्षात असू द्या की ज्या वाक्यामध्ये अनलेस आहे तिथे आपल्याला इफ नॉट वापरायचं असते. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आवश्यक आहे की दोन्हीमध्ये निगेटिव्ह आहे. म्हणजे अनलेस ही निगेटिव्ह आहे आणि यू विल नॉट सक्सीड हे निगेटिव्ह आहे. मग दोन निगेटिव्ह जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं पॉझिटिव्ह स्टेटमेंट होते. म्हणून ह्याचं जे ऑप्शन आहे तर ते हे आहे सेकंड ऑप्शन, इफ यू हॅव कॉन्फिडन्स यू विल गेट सक्सेस. जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही यश मिळवू शकाल. म्हणून सेकंड ऑप्शन अचूक उत्तर आहे. त्यानंतर मित्रांनो पेज नंबर 6 वर स्पॉट द एरर अँड रिराईट करेक्ट सेंटेन्स असा एक प्रश्न आहे. तर त्यामध्ये दिलेलं वाक्य आहे, ही प्रिस्क्राईब मेडिसिन अलॉंग विथ अ फ्यू एक्सरसाइजेस टू हिज पेशंट्स. तर यामधलं आपल्याला चूक शोधायची आहे. तर चूक इथं आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट असतो तर त्या सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असताना यस किंवा ईएस लावणं आवश्यक असते. तर इथं प्रिस्क्राईब हा शब्द आहे त्याला फक्त यस ॲड करून आपल्याला पुन्हा लिहायचं. म्हणून ही प्रिस्क्राईब्स मेडिसिन अलॉंग विथ अ फ्यू एक्सरसाइजेस टू हिज पेशंट्स असं हे बरोबर उत्तर असेल. म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला प्रिस्क्राईबला यस हे अक्षर शेवटी जोडून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर हे होते ऑब्जेक्टिव्ह पहिल्या प्रश्नातील. त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, क्वेश्चन नंबर सेकंड. तर क्वेश्चन नंबर सेकंड मधले ऑब्जेक्टिव्ह याप्रमाणे आहेत. A1, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ज विच डिफाईन द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. तर दिलेल्या पॅसेजची थीम सांगणारे आपल्याला या चारपैकी दोन वाक्य सांगायचे आहेत. तर ते कोणते आहेत? तर मित्रांनो पॅसेज दिलेला आहे तर तो लव या थीमवर दिलेला आहे. म्हणून पहिलं आणि दुसरं जे वाक्य आहे तर ते थीम व्यक्त करणारे वाक्य आहेत. लव इज अ ग्रेटर फोर्स इन प्रायव्हेट ॲज वेल ॲज इन पब्लिक अफेअर्स हे एक, आणि दुसरं टू रिबिल्ड सिव्हिलायझेशन वी नीड टॉलरन्स मोर दॅन लव. तर हे दोन वाक्य जे आहेत तर ते या पॅसेजची थीम व्यक्त करतात. म्हणून पहिले दोन बरोबर आहेत. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. या सेकंड मधलंच जे डू ॲज डायरेक्टेड आहे. तर डू ॲज डायरेक्टेड पेज नंबर 8 वरचं पहिलं आहे, इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन. आणि ह्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ द अबव सेंटेन्सेस फ्रॉम द गिवन ऑप्शन्स अँड रिराईट. खाली दिलेल्या पर्यायापैकी ॲक्टिव्ह व्हॉइसचं आपल्याला ऑप्शन ओळखायचं आणि ते पुन्हा लिहायचं आहे. तर इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन. इट हॅज बीन म्हणजे ज्या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट असतो त्या वाक्याचं असं रूपांतर होत असते, हॅज नंतर बीन आणि V3 येत असते. म्हणून याचं वाक्य जे आहे तर ते ज्या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट आहे ते वाक्य आहे आणि त्याचबरोबर दिलेल्या वाक्याला आपल्याला योग्य ते ऑक्झिलरी सुद्धा ओळखायचं आहे. म्हणून याचं योग्य ऑप्शन आहे डी, दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन. नंतर नेक्स्ट सेंटेन्स दुसरं वाक्य, इट इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड विच वी आर लुकिंग फॉर. तर याच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स अँड रिराईट. तर दिलेलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे त्याचं आपल्याला सिम्पल सेंटेन्स ओळखायचं आहे दिलेल्या ऑप्शनपैकी. सिम्पल सेंटेन्स म्हणजे असं वाक्य की ज्याच्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असतो. तर मग या दिलेल्या वाक्यापैकी जे बी नंबरचं वाक्य आहे, वी आर लुकिंग फॉर द साऊंड स्टेट ऑफ माइंड, हे जे उत्तर आहे तर ते बरोबर आहे. म्हणून बी ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर A6 मध्ये आपल्याला मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. तर जोड्या जुळवायच्या होत्या. पहिली जोडी आहे सेक्युलर. सेक्युलर म्हणजे कोणत्याही धर्माला प्राधान्य न देणारं राज्य. म्हणजेच याचा ऑप्शन जे आहे तर ते आहे नॉट कनेक्टेड विथ एनी रिलिजन, सी ऑप्शन. त्यानंतर सेकंड आहे ॲब्सर्ड. ॲब्सर्डचं ऑप्शन आहे नॉट ॲट ऑल लॉजिकल ऑर सेन्सिबल. तर त्याचं डी पर्याय आहे. त्यानंतर सिव्हिलायझेशन. सिव्हिलायझेशनचं ऑप्शन आहे
अ सोसायटी विच हॅज इट्स ओन हायली डेव्हलप्ड कल्चर अँड वेज ऑफ लाईफ, म्हणजे बी आहे. सीचं ऑप्शन बी आहे. आणि शेवटी डी ब्रदरहूड, बंधुभाव किंवा आपण इंग्रजीमध्ये फिलिंग ऑफ ग्रेट फ्रेंडशिप अँड अंडरस्टँडिंग बिटवीन पीपल, त्याचं ऑप्शन आहे ए. तर मित्रांनो, हे होते क्वेश्चन नंबर सेकंडमधले काही ऑब्जेक्टिव्हचे उत्तर. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर थर्डमध्ये आपण पोएट्री सेक्शनकडे जाऊया. तर पोएट्री सेक्शनमध्ये आपल्याला एक कविता दिलेली आहे. शी वॉक्स इन ब्युटी ही कविता, त्या कवितेचा एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि आपल्याला काही ऑप्शन्स आहेत. तर मित्रांनो, त्यातलं A1 आहे, सिलेक्ट अँड राईट 2 स्टेटमेंट्स फ्रॉम द गिवन लिस्ट विच जस्टिफाय द थीम ऑफ द पोएम. कवितेची थीम सांगणारे 4 पैकी 2 वाक्य आपल्याला सांगायचे. तर त्यातले जे 2 वाक्य आहेत, तर ते 2 वाक्य आहेत बी आणि डी. बी ऑप्शन, इंटरनल ब्युटी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज द एक्सटर्नल ब्युटी, हा एक ऑप्शन. आणि डी ऑप्शन आहे, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर, म्हणजे सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते आणि आंतरिक सौंदर्य हे बाह्य सौंदर्यापेक्षा महत्त्वाचे आहे. तर हे 2 ऑप्शन या कवितेची थीम व्यक्त करतात. त्यानंतर अजून एक पाहूया, अँटिथेसिस सांगणारं आपल्याला वाक्य ओळखायचं होतं या कवितेच्या एक्स्ट्रॅक्टमध्ये दिलेलं. तर मित्रांनो, या कवितेमध्ये जे थर्ड लाईन आहे, अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट, तर ही ओळ आपल्याला लिहिता येत होती. किंवा सेकंड स्टांजामधली पहिली ओळ, वन शेड द मोर वन रे द लेस, तर ह्या दोन्हीपैकी कोणतीही एक ओळ लिहिली तरी ती योग्य होती. कारण अँटिथेसिस म्हणजे काय, की ज्या ओळीमध्ये 2 विरुद्ध अर्थाचे शब्द येतात, ज्या ओळीमध्ये 2 विरुद्ध अर्थाचे शब्द येतात त्याला आपण अँटिथेसिस हा अलंकार म्हणतो. इथे थर्ड लाईनमध्ये डार्क आणि ब्राईट हे 2 शब्द आहेत आणि सेकंड स्टांजामधल्या पहिल्या ओळीमध्ये मोर आणि लेस हे 2 विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. ज्या ओळीमध्ये 2 विरुद्ध अर्थाचे शब्द येतात ती ओळ अँटिथेसिसची असते. म्हणून ह्याचा आपण ह्या दोन्हीपैकी कोणतीही एक ओळ लिहू शकतो. त्यानंतर मित्रांनो, पुढच्या भागाकडे आपण वळूया, तो म्हणजे नॉवेल रायटिंगचा. कारण हे आता छोटे रायटिंग स्किलला आपण कव्हर करू शकत नाही, ती भरपूर किचकट प्रक्रिया आहे आणि ह्या व्हिडिओमधून आपण फक्त ऑब्जेक्टिव्हच पाहणार आहोत. म्हणून आता आपण नेक्स्ट जो शेवटचा प्रश्न होता तो लिटररी जॉनर नॉवेल या विषयावरच्या, या भागावरचे जे काही क्वेश्चन्स होते तर त्याच्याकडे वळूया. लिटररी जॉन नॉवल, तर त्यातलं 5A आहे, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर इन्स्ट्रक्शन्स. त्यातलं 5A1 मॅच द कॉलम्स, जोड्या जुळवा हा भाग होता. कॉलम ए आणि कॉलम बी, एकीकडे आपल्याला काही शब्द दिलेत आणि दुसरीकडे त्यांचा अर्थ किंवा ते नेमके कोणत्या काळातले आहेत, तर असे पर्याय आहेत. तर नॉवल म्हणजे अ लॉंग नरेटिव्ह फिक्शन, म्हणून एचं ऑप्शन जे आहे तर ते सी आहे. त्यानंतर 18th सेंचुरी लिटरेचर. 18th सेंचुरी लिटरेचरची खासियत काय आहे, तर स्पिरिट ऑफ रिअलिझम हे 18th सेंचुरीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 2nd to 6th सेंचुरी, तर ती ग्रीक रोमान्सेस आहेत. आणि न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स मिडल क्लास रीडर्स, म्हणजे न्यूजपेपर आणि मॅगझिनचे वाचक वर्ग मिडल क्लास रीडर्स, बी ऑप्शन आहे. तर याप्रमाणे पहिल्याचं सी, दुसऱ्याचं डी, तिसऱ्याचं ए आणि चौथ्याचं बी, ह्याप्रमाणे हे जोड्या जुळवाचे ऑप्शन आहेत. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड रिराईट द सेंटेन्सेस. तर आपल्याला इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि रिकाम्या जागा भरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. द नॉवेल दॅट बियर्स मोर दॅन 1 लेवल ऑफ मिनिंग इज कॉल्ड डॅश डॅश नॉवेल. तर याचं उत्तर जे आहे तर ते ॲलेगॉरिकल नॉवेल आहे. अशी एक कादंबरी की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त अर्थ निघू शकतात, तर ॲलेगॉरिकल नॉवेल म्हणजे दुसरं जे ऑप्शन आहे तर ते बरोबर आहे. त्यानंतर बी, डॅश डॅश नॉवेल इज कन्सर्न विथ द प्रोटॅगॉनिस्ट ओव्हरऑल ग्रोथ फ्रॉम चाइल्डहूड टू ॲडल्टहूड. तर ज्या कादंबरीमध्ये जो प्रोटॅगॉनिस्ट आहे, जो हिरो आहे, त्याची जी ग्रोथ आहे लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतचा प्रवास वर्णन केलेला असतो, तर त्याला म्हणतात बिल्डंग्स रोमन नॉवेल, म्हणून पहिलं ऑप्शन आहे बीचं. त्यानंतर सी, डॅश डॅश नॉवेल इज अ नॉवेल बेस्ड ऑन द ऑथर्स लाईफ. अशी एक कादंबरी की जी लेखकाच्या आयुष्यावरच बेतलेली असते, म्हणजे त्याला आपण आत्मचरित्र म्हणतो आणि ते म्हणजे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल, म्हणून सी मध्ये ऑटोबायोग्राफिकल हे ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर डी, द नॉवेल बेस्ड ऑन इमॅजिनरी कम्युनिटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज इज कॉल्ड डॅश डॅश नॉवेल. म्हणजे अशी एक कादंबरी की ज्याच्यामध्ये काल्पनिक समाज व्यक्त केला जातो की जो आदर्श गुणांनी युक्त आहे. तर असा समाज म्हणजे युटोपियन, हे ऑप्शन बरोबर आहे, पहिलं ऑप्शन.
तर ह्याप्रमाणे मित्रांनो आपण आपले आन्सर टॅली करून पहा बरोबर आहेत का नाही. पुन्हा आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग.